गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. अगं तुला 100 वर्ष आयुष्य आहे. आता मी तुझ्याविषयी बोलत होतो आणि तू आलीसच. बस ना बस. काय ग आज एकदम सकाळी सकाळी कशी काय आलीस? ऍक्च्युली दादा मी तुम्हालाच भेटायला आलीये. इतर वेळी तुम्ही ऑफिसमध्ये असता. म्हटलं सकाळी ब्रेकफास्टला तरी हे घरी नक्की सापडतील, म्हणून सकाळी उठून आधी इथे आले. मग आता आधी ब्रेकफास्ट कर आमच्या बरोबर, मग बोल. नाही नको, माझा ब्रेकफास्ट झालाय. ऍक्च्युली मी ज्या कामासाठी आले त्याविषयी बोललं तर चालेल का? बोल. त्या दिवशी बहिणीने मला जे दागिने दाखवले ना ते चांगलेच होते, पण आता ते फार ओल्ड फॅशन झाले. दादा ते दागिने खरंच नाही आवडले मला. पण आजपर्यंत आमच्या घरातल्या प्रत्येक स्त्रीने तशाच प्रकारचे दागिने घातले. हो म्हणूनच तर आता मला काहीतरी वेगळं करायला हवं ना. नाहीतर लग्नामध्ये नवऱ्या मुलीत आणि इतर बायकांमध्ये फरक का राहिला? आय एम सॉरी, मी फक्त माझं मत मांडतीये. शेवटी निर्णय हा तुम्हालाच घ्यायचा आहे. असावरी हिला जसे दागिने हवेत तसे बनवून घे आपल्या सोनाराकडून. आणि तू स्वतः एकदा चेक करून घे, कारण या असल्या दागिन्यांमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. मी लग्नात शरारा घालायचं म्हणते. लग्नात तू शालूच नेसायला हवास. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण मला जे वाटलं ते मी स्पष्टपणे बोलले. बाकी डिसिजन तुम्हालाच घ्यायचा आहे. मानसी, आता मी सांगतो तेच फायनल. तू शरारा घालू शकतेस. वर्षाच्या माझ्या इमानदारीवर संशय घेऊन माझ्यावरती तू जी चिखलफेक केलीस ना, त्याचं प्रत्युत्तर तुला पाठवतोय. नाही कोर्टाच्या रिंगणात तुला माती खायला लावली ना, तर नावाचा राजाराम पांढरे नाही. कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्याच्या आत स्लॅब पडायलाच होईल. या फाईलमध्ये आपल्या सगळ्या बिझनेसचे डिटेल्स आहेत, अगदी सुरुवातीपासूनचे. म्हणजे याच्यामध्ये अकाउंट्स पण दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्यात जे काही होतं ते फक्त एक अट्रॅक्शन होतं, दुसरं काही नाही. नाही मानसी, आपल्यात जे काही होतं ते फक्त अट्रॅक्शन होतं असं कसं म्हणू शकतेस तू? हे बघ मानसी, आपण एवढे दिवस एकमेकांच्या सोबत होतो. एकमेकांना पाठवलेले ते प्रेमाचे SMS, आपलं एकत्र फिरणं, एकमेकांची काळजी करणं, नाही ते प्रेमच होतं. आपल्यात जे काही होतं ते सगळं विसर. का विसरू मी? मानसी, आपण लग्न करणार होतो. मानसी, आयुष्यभर एकत्र एकमेकांसोबत राहणार होतो. हे सगळं मी कसं विसरू? विसरावं लागेल. मी जर तुझ्या घरी आलो असतो तर तुझ्या त्या मैत्रिणीला चाललं असतं का? तुम्ही कधीपासून इतरांचा विचार करायला लागलात? तशी ती इथे नाहीये. ती गेली आपल्या घरी. तिचा स्वतःचा संसार आहे ना. माझ्यासारखी थोडीच आहे एकटी. शारदा, तू एकटी नाहीयेस. पुन्हा पुन्हा तेच विचार मनात आणू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. कोणास ठाऊक. ठीक आहे, आपण भेटून बोलू या विषयावर. मी रात्री घरी येतो. खरंच? चालेल ना? हो. ओके, भेटू. बाय. बाय.